नमस्कार मित्रांनो, आमच्या चालू घडामोडी मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे। 1 फेब्रुवारी 2026 ते 7 फेब्रुवारी 2026 पर्यंत चालू घडामोडी वन लाइनर सुरू करूया। पीएनजी ज्वेलर्सने आपला नवीन ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? रणबीर कपूर। पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे? द एलिशियन फील्ड। पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे? बाप्या। पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट मराठी अभिनेता पुरस्कार कोणाला मिळाला आहे? गिरीश कुलकर्णी। पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट मराठी अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? राजश्री देशपांडे। ब्रँड फायनान्स ग्लोबल 500 रिपोर्ट 2026 नुसार जगातील सर्वात मौल्यवान ब्रँड कोणता आहे? एप्पल। ब्रँड फायनान्स ग्लोबल 500 रिपोर्ट 2026 नुसार भारतातील सर्वात मौल्यवान ब्रँड कोणता आहे? टाटा समूह। बजाज पुणे ग्रँड टूर 2026 या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचे वैयक्तिक विजेतेपद कोणी जिंकले आहे? ल्यूक मुडगवे न्यूझीलंड। बजाज पुणे ग्रँड टूर 2026 या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचे सांघिक विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे? ली नेन स्टार चीन। 79व्या राष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेचे संतोष करंडक कोठे सुरू करण्यात आले? आसाम। ऑस्ट्रेलियातील कोणती नदी जगातील सर्वात जुनी नदी म्हणून घोषित करण्यात आली आहे? फिंक नदी। एशियन बॉक्सिंग कौन्सिलच्या सदस्यपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? विजेंदर सिंह। कोणत्या राज्याच्या राज्यपालांच्या निवासस्थानाचे नाव जन भवन असे ठेवण्यात आले आहे? उत्तर प्रदेश। सुनीता विल्यम्स या कोणत्या देशाच्या अंतराळवीर आहेत ज्यांनी नुकतेच निवृत्ती जाहीर केली आहे? अमेरिका, भारत, श्रीलंका आणि कोणत्या देशादरम्यान 17वा त्रिपक्षीय तटरक्षक दलाचा सराव दोस्ती सत्र आयोजित करण्यात आला होता? मालदीव। भारतीय रेल्वेने खालीलपैकी कोणाला सर्वोच्च सन्मान देऊन सन्मानित केले आहे? चंदना सिन्हा। केंद्रीय मंत्रिमंडळाने अटल पेन्शन योजनेला कोणत्या वर्षापर्यंत वाढवले आहे? 2030 ते 31। भटक्या कुत्र्यांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी अलीकडेच कोणत्या राज्याने पहिले कुत्रा अभयारण्य सुरू केले? पंजाब। अलीकडेच पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केलेले कुंभलगड वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? राजस्थान। भारताचे पहिले नेट झिरो ग्रीनफील्ड स्मार्ट सिटी बांधण्यासाठी कोणत्या राज्याने संयुक्त अरब अमिरातीसोबत भागीदारी केली आहे? तेलंगणा। जगातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सवाचे आयोजन कोणता देश करणार आहे? भारत। चालीस ऑफ अँब्रोसिया रामजन्मभूमी आव्हान आणि प्रतिसाद हे पुस्तक कोणी लिहिले? सुरेंद्र कुमार पचौरी। उत्तर प्रदेशातील कोणते शहर पहिले शून्य ताजे कचरा डंप शहर बनले आहे? लखनौ। अलीकडेच कोणत्या राज्याने गुटखा, पान मसाला आणि सर्व तंबाखू आणि निकोटीन उत्पादनांवर पूर्ण बंदी घातली आहे? ओडिशा। भारतीय महिला फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? अमेलिया व्हॅल्व्हर्डे। राष्ट्रीय पॅरालिम्पिक पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2026 चे उद्घाटन कोठे झाले? रुड़की। नोंबेओ सेफ्टी इंडेक्स 2026 नुसार भारतातील सर्वात सुरक्षित शहर कोणते शहर घोषित करण्यात आले आहे? मंगळुरू। दुसरे जागतिक बौद्ध शिखर परिषद खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित केली जाईल? नवी दिल्ली। कोणत्या राज्य सरकारने बिगर हिंदी भाषिक लेखकांसाठी नवीन पुरस्कार जाहीर केला आहे? तामिळनाडू। भारताच्या तटरक्षक दलाने आणि कोणत्या देशाने मुंबईत संयुक्त एचएनएस प्रतिसाद सराव केला? जपान। इराणमधील भारतीयांना देशात परत आणण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन राबवले? ऑपरेशन स्वदेश। जागतिक आर्थिक मंच शिखर परिषद 2026 कुठे सुरू झाली? स्वित्झर्लंडमधील दावोस। कबड्डी चॅम्पियन्स लीग 2026 ची पहिली आवृत्ती कुठे आयोजित केली जाईल? हरियाणा। प्रसिद्ध राजा राणी संगीत महोत्सव 2026 खालीलपैकी कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला होता? ओडिशा। ऑलिम्पिक पदक विजेत्या स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने व्यावसायिक बॅडमिंटनमधून निवृत्ती घेतली आहे, त्या कोणत्या राज्याच्या आहेत? हरियाणा। विजय हजारे ट्रॉफी 2026 कोणी जिंकली? विदर्भ। भारतीय वायुसेनेचा वायुशक्ती 2026 हवाई सराव फेब्रुवारी 2026 मध्ये कोठे आयोजित करण्यात आला आहे? पोखरण, राजस्थान। भारतीय जनता पार्टीचे 12वे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कोणाची बिनविरोध निवड करण्यात आली आहे? नितीन नबीन। कोणत्या अंतराळ संस्थेच्या हबल स्पेस टेलिस्कोपने क्लाउड9 नावाचा एक नवीन खगोलीय पदार्थ शोधला आहे? नासा। भारताने कोणत्या ठिकाणी देशातील पहिल्या ओपन सी मरीन फिश फार्मिंग प्रकल्पाचा शुभारंभ केला आहे? अंदमान। महाराणी कामसुंदरी देवी यांचे नुकतेच निधन झाले आहे, त्या बिहारमधील कोणत्या राजघराण्याच्या शेवटच्या महाराणी होत्या? दरभंगा राजघराणे।
मिशन दृष्टी हे जगातील पहिले मल्टी सेन्सर अर्थ ऑब्झर्वेशन उपग्रह कोणत्या भारतीय संस्थेने विकसित केले आहे? गॅलेक्सा आय स्पेस. कोणत्या राज्यातील थोवलाई मणिक्का मलाई या फुलांच्या माळेला नुकताच भौगोलिक मानांकन GI टॅग मिळाला आहे? तमिळनाडू. टाइम्स हायर एज्युकेशन वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026च्या अहवालात कोणते विद्यापीठ जागतिक स्तरावर पहिल्या क्रमांकावर आहे? युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड. टाइम्स हायर एज्युकेशन द वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 नुसार कोणते विद्यापीठ भारतात पहिल्या क्रमांकावर आहे? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरू. जगातील सर्वात मोठा हरित अमोनिया प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू होत आहे? आंध्र प्रदेश. 2015 मध्ये सुरू करण्यात आलेली अटल पेन्शन योजना कोणत्या वर्षापर्यंत सुरू ठेवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे? 2030 ते 31. कॅनडा देशात न्यायमूर्तीपदी नियुक्ती होणाऱ्या अर्चना मेंढेकर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील आहे? छत्रपती संभाजीनगर. पद्मपाणी पुरस्कार 2026 कोणाला जाहीर झाला आहे? संगीतकार इलैयाराजा. केंद्र सरकारचा सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026 कोणाला जाहीर झाला आहे? सीता अशोक शेळके. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आणि अधिक चालू घडामोडीसाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला नक्की जॉईन करा. धन्यवाद.